नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? तर पाऊस 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 आणि पावसा व्यतिरिक्त काहीच नाही, हे की नाही? तर पावसाव्यतिरिक्त मित्रांनो लय काय आहे. हम्म, कॅमेरा लवकर जवळ घेऊन ये, मी सांगून दे. हम्म. आज 4 दिवस झाले मित्रांनो. सकाळ उठलं घरातनं बाहेर आलं की बायकोचं तोंड दिसतंय, घरात गेलं बायकोचं तोंड दिसतंय, इकडे गेलं घराचं बायकोचं काल तोंड दिवसभर दिसतंय. घरी नव्हता ना का? कालचा दिवस सोडला तर ग हम्म. सांगायचं एक तात्पर्य एक कुठं कोपऱ्यात बसलं तरी बायको मोरनं जाते आई येते. मग आलं नाही पाहिजे का मी? इचरू नका. पावसाने नकोस केलंय आणि या बायकोनी नकोस केलंय. जाता येता दवसतीये, जाता येता दवसतीये. काय पण आहे तुमचं? एवढा दिवस बायकोवर कवाच बसलो नाही. एवढा दिवस बायको कशी बसलोय म्हणजे काय झालंय. आधी काम पण काय नाही, पॅकिंग असतात किती असतात रोजच्या रोजची. येऊन किती ऑर्डर येतात, 20 ऑर्डर येतात. आज पॅकिंग नाही केली, आज पॅकिंग नाही केली, काय म्हणलं मूडच नाही आज. 20 नाही, जवळजवळ 30-35 ऑर्डर आहे आताची. बरं आजची करा बरं पॅकिंग मग. हा चला, दिवसभर झोपलाय तुम्ही, नाही आता नाही रात्रीच्या 12 पर्यंत पॅकिंग करा. हा नाही चिऊ आपलं काय ठरलंय. पॅकिंग नाही करायची. पप्पाचा काय नाही. मूड हा सांगितलं एकदा ठरलं की ठरलं. नका काय झालंय, कालचा दिवस नसेल बायकोचं तोंड बघितलं नाही तर मित्रांनो काय सांगू, अशी म्हणून जाते, अशी लगे येते, अशी म्हणून जाते जाते ग. आणि लगे काय म्हणून पैसे शकत नाही का झोपलाय. विषय एक झालाय, मला म्हणून पैसे शकत नाही बाबा का झोपलाय, काम दादा कर काय कर. लय भारी तसं भारी चाललंय बरं का माझं. अनुष्का एक बाहेर, एक आत बोलतय, एक बाहेर बसलंय. फोनची आधी चार्जिंग काय संपत झालं? आली, हळूहळू घरातनं बाहेर आली इथं. काय होतंय, हिथं घडीभर झोपतोय वसरीला की बाहेर आतमध्ये जाऊन झोपतोय. पण एक चांगलं झालंय म्हणजे जीवनामध्ये एक गोष्ट कळाली की घर असावं आत बाहेर असावं, म्हणजे सगळ्या आतल्यात गोष्टी सगळं. आतल्यात. संडास बाथरूम आत असावं, राहायची रूम आत असावी, किचन आतमध्ये असावं, हॉल आतमध्ये. आणि कसं दरवाजा उघडून बस बाहेर थोडा नाही. जास्त पाऊस झाला की वर जाऊन खिडक्या उघडून कुठं जास्त पाणी कुठं जास्त हे, हा. ती बघायचं एका पूर्ण. गोष्टीचं वाईट वाटतं आमच्या रेशमावणीचं ह्यांचं, मी सांगतो हं. जोपर्यंत आपल्या घरचा माणूस करणार आहे तोपर्यंत त्याचा यूज करून घ्या. म्हणजे माझा यूज करून हातात घ्या. त्यांना पकडा. 100 वेळा सांगितलं, हातात पकडा की. बंद कर फोन पण माझ्यापाशी देऊ नका. मी 100 वेळा त्यांना सांगितलं तुम्ही यूज करून घ्या, जिथले तिथं चांगलं करून घ्या. म्हणजे डाग 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 1.5 लाखाचं डाग आणलं, आता ती डाग तुम्हाला बघायला काय पडलंय त्याचं, तसं काय नाही. घेणं तुम्हाला? माझं काय म्हणणं होतं, ते डागाला कोण बघत नाही, तसं निवारायला नसतं. बघतं, निवारायला माणूस बघतं. तुझ्या घरात काय आहे का एवढं आलात तुम्ही माझ्याकडे, तुम्ही काय केलं तर पाहिजे ना. हाय का हाय? एवढं लोणचं ऐकलं तुझ्या, तुला काय घेतलं का मी. बापूचा फोन चार्जिंग होऊन द्या. बरं माझा फोन फोन. इकडे सगळ्यांनी चार्जिंगला लावल्या. त्यांच्या घरी लाईट नाही, वायर जळली त्यांची. वायर 3-4 दिवस झालं रोज अपडायचं, पण काय नाही, अशी जोडली की सगळीच वायर जळती जळतीये. मग सकाळी जर लय आबादलो त्यांच्या घरची जोडायची राहिली. आता ती बल आणलेलं चार्जिंगचं दे त्यांना लावायला घरात आजचे दिवस. हम्म. हा बरं का, एक बल दे त्यांना, थोड्या वेळ अन्नाला हाक मारून दे निघून. चार्जिंगचं बल आणले सकाळी जाऊन. सकाळी जाऊन चार्जिंगचं बल आणलं. लय आता प्रॉब्लेम लाईटीचा. आता उद्याच्या त्यांची लाईट व्यवस्थित सकाळनं जोडतो, जिथली तिथे त्यांना करून देतो. रोज उठून वायर जळते. हां पाण्याची सुविधा करणं, लाईटीची सुविधा करणं. आता काय केलं, पावसाचं पाणी धरतो डरमात, आता डरम भरतो. आता ते पावसाचे पाणी कसं स्वच्छच असतं, चांगलंच असतं, काय गठीतलं पाणी नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना सांगणे, पावसाचं कोणी काय बाहेर निघू नका. बायकोचं 10 वेळा तोंड बघायचं का फायदा, पण घरात झोपून राहा सारखी. बघा सकाळ संध्याकाळ दुपार 2-2 तासाला मोहर येईन जाईल, चहा करण, चहा प्यायला देईन, जेवाय देईन, फरसाणा घेऊन येईल, पुन्हा बाजरीची भाकर घेऊन येईन, भात घेऊन येईन, खा मस्तपैकी तंदुरुस्त बॉडी बिडी करा, सगळं करा. पण घरातनं बाहेर निघू नका. कसं वाऱ्या कौंडाचं पूल पडतात. तर रात्री आमची बारामती अख्खी पॅक झाली, प्रत्येक पुलावर पाणी. म्हणजे मी आरामते ना सगळीकडे. मी काल पुण्याला गेलतो थोडं कामानिमित्त, हडपसर वाघोली वगैरे करत इकडे घरी आलो. तर विषय काय आहे, खूप पाऊस, म्हणजे एक पण जागा अशी नव्हती की मी जाताना भिजत गेलो. लोणचं द्यायला ह्याला गेलतो, कुठं पिलनवाडी का काय? पिलनवाडी द्या सासवडच्या तिथे. वीर रोडला पिलनवाडी आहे. पण काल माझी लय आली म्हणजे फिरायला गावलं बरं का मला थोडं. पावसात ना. आणि त्या ताईने सांगितलं पिलनवाडीच्या येताना तू दादा इकडून ये, हा सासवडवरनं वीर रोडने डायरेक्ट आलं तर जवळ आहे, 12 किलोमीटर होतं. पण माझ्या मित्राने मला सांगितलं निरवलं जा, लय जवळ आहे.
मग मी इथनं निऱ्याला गेलो भर पावसात. निऱ्यातनं वाल्ह्याला गेलो. वाल्लं का काहीतरी होतं बघ. वाल्ह्यातनं मधनं कुठनं तरी घुसलो. मधनंच एक रस्ता होता. त्या रस्त्याने घाटाघाटातनं कुठनं पण जिकडं वळण तिकडं त्यात पल्सर होती म्हणून चांगलं होतं. म्हणजे काय नाही वाटत पावसात. भर पावसात घाट धबधब बघत 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 ती पिलानवाडी शेवटी शिदुरीन दुरीन बिरीन लय गाव तिकडं. शिदुरी अगं लय लांब. तुला काय सांगतो रस्ता चुकलेला म्हणजे त्याला माहिती असेल की निर्यातनं बरं जाऊ द्या. हा वाल्ह्यातनं. पुढं काय झालं सांगा. मग तिथं गेलो. त्यांच्या घरी गेलो. तिथं पाऊस माझा. तिथं गेलं की फाटीसनं लोणचं दिलं की लगेच गाडी वावली की लगेच बुरकीरनं आलो. हडपसरला आलो. मस्तपैकी एक चहा कडक कडक मस्तपैकी घेतला. एक सोडून 2 चहा पिलो. पुन्हा 2 चहा पिलो की कुठं जायचं होतं. मग थोडं हडपसरला काम होतं. हडपसरला गेलो. हडपसरवरून वाहुली थोडं काम होतं. वाहुलीला गेलो. वाहुलीतनं मग नॉनस्टॉप बारामती हायवेनी. काल सगळ्यात जास्त पाऊस काल होता आणि काल अख्ख्या पावसात तुम्ही फिरत होता. हा म्हणजे काय भिजलो पण हेल्मेट होतं. डोक्याला हेल्मेट असल्यामुळे काही एवढं विषय पण नसतो. पप्पा नंतर म्हणलं तर विहिरीत तर लगेच भरलं. हा मी घरी नव्हतो. इकडं लय पाऊस झाला. हा पूर आलता इकडं. तसंच बारामतीत आलो. बारामतीत आलं इतका पाऊस झाला. यायचं सगळं रस्तं बंद झालं. मग 9:30-10 वाजता घरी आलो मी. तोवर ही जेवायची वाट बघत होती. घरी लाईट नव्हती. सगळी अंधारात होती टोटल. मग जागे मरू म्हणलं आता कुठं अंधार चापतो. मग आलो घरी मस्तपैकी. पुन्हा आंघोळ केली थोडं गरम पाण्याने. पुन्हा काय केलं हातपायाला सगळ्या अंगाला तेल लावलं कारण की दिवसभर भिजलेलो पावसात. तेल लावलं. सॉक्स घातलं. स्वेटर घातला. कानटोपी घातली. अशा गप्पा मारायला बरं वाटतं. आणि दुसऱ्याचा हात दुखून येते 2 राखा घेऊन झोपलो. आणि सकाळी उठलो. आंघोळ केलीच नाही. पावसात बाहेर गेलो लाईट जोडायला भिजलो. मुकडा सांगतोय तुम्ही पारूस पारूस म्हणजे बाहेर गेलो. पारूस म्हणजे आमचं शेत टाच भरलंय. शेत म्हणजे नाला. आणि नाल्याच्या मध्ये माझी एक वायर पाण्यात बुडलेली. त्याच्यामुळे शॉर्ट सर्किट झालं तर वायर झालेली. मी पवत गेलोय निम्यात तळ्यात. गेलता की हा पवत पकड घेतली मित्रांनो. आणि निम्या तळ्यात पवत गेलो म्हणजे माझा टेमिना लय पोवायचा. आम्ही बुडी घेतली म्हणजे तळालाच जातो. हा एवढं म्हणजे टेमिना आपला. मग मी पळत गेलो. कुस्ती मारली बुरुर किरण. काट्या बघितल्या नाहीत. कुट्या बघितल्या नाहीत. बाबा बघितली नाही. धपा 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 पळत गेलो. मध्ये पकड काढली. वायर तुरली. चिकट टिपणी मस्तपैकी जुळली. आवाळली. पुन्हा लगे कडेला आलो. गेलो भर पावसातच आकडं बिकडं टाकलं. कसे बसेल लाईट लावली तेव्हा आता अश्विनी व्हिडिओ काढते मोबाईलवर. नंतर तिला व्हिडिओ काढायला सुद्धा लाईट नव्हती. 2-4 दिवस झाला अपघात चालली लाईटीची. आज म्हणजे लाईटीचं बऱ्यापैकी असं 90-100% आमचं काम केले. आता राहिले फक्त रेशमा वहिनीच्या घरचं लाईटीचं काम. सगळं जॉईंट चेक करायचं तर. हा आज त्यांच्या घरी आजच्या दिवस लाईट नाही पण मी जोडतो काहीतरी करतो. बल आणलेत मी चार्जिंगचं 2 त्यांना देतो. आजच्या दिवस त्यांचं तिकडून तिथं फोन वगैरे लावले. चार्जिंगला बापूचा लावला आहे. रेशमा वहिनीचा लावला आहे. अण्णाचं लॅपटॉपला सगळे इथं चार्जिंगलाचं दिवस लावा म्हणलं. जेवण लेट झालं का तुम्हाला. मग अशी भात खाला काय झालं. आणि सकाळी उठलो. काल चिकन आणलेलं होतं ह्यांनी. मस्तपैकी चिकन खाल्लं सकाळ रात्री चिकन खाल्लं का सकाळी रात्री खाल्लं. हा रात्री चिकन खालतं आल्या दणकून 1.5 भाकर खाली. सकाळी उठल्यावर काय केलं बरं भात आणि ह्याची भाजी खाली. कशाची का वरण भात नाही कसली मटकीची भाजी होती ना. मटकीची भाजी आणि भात भाकरी आमटी आणि बाजरीची भाकर दणकून खाली. पुन्हा झोपलो. पुन्हा उठलो. चहा पिऊ वाटलं मस्तपैकी कॉफी पिलो. त्याच्याबरोबर चिवून एक बिस्किटचा पुडा आणून दिला. ती खाला. पुन्हा लगे मग अशी अश्विनी गेली शेंगदाणा भाजून आणलं एवढं मिठाचं मस्तपैकी. तिला पण कर म्हणा खरी. हा पुन्हा अश्विनी त्याच्या आधी चहा पिलो. चहा प्यायल्यानंतर पुन्हा फरसाणा घेऊन आले. कांदा बिंदू 2 चिरून मस्तपैकी दणकून ती पण खाल्लं. ती झालं की पुन्हा लगे खारी शेंगदाणा खाल्लं वंजोबर. आता पुन्हा वेळ झाली. आता अंडीच नाही तर मस्त अंड्याची भाजी खावटलेली मस्तपैकी दणकून. आणि कोण म्हणणार पण नाही का नुसता खातो आणि झोपते. आता कसं झाले पाऊस चालू आहे बाहेर. आता जातो म्हणलं तरी म्हणतात नको जाऊ बाबा घरी झोपून राहा. हा आणखी 24 तास झालं का बोलून. मग आता 1 तास 2 दिवस महत्वाचं म्हणजे आमचे कपडेच वाळा नाहीत. हा काय झालं फॅनला लावून ठेवतो. सगळ्यात महत्वाचा मीच पाहिजे म्हणजे कपडेच वाळा नाहीत. विषय काय आहे
आंबा झारवा सुटलाय कपड्याचा अशी घालायची म्हणलं तरी. सकाळी वाळली होती की आता बायकोला काय आहे तर ती रस्ती बोचक्यातनं कुंभू 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 पोत्यात भरलेलं एक कुंकू कुंकू नाही, ही वहिनीचा ड्रेस आहे. पुरींनी आता गेलते का नाही त्यावेळेस त्यांना बसत नाही म्हणून वहिनी म्हणल्या अनुष्का तुला जा घेऊन. सकाळी माझी 2-4 ड्रेस मध्ये तर असू द्या, मामीने वहिनींनी दिलेला टॉप होता होय. घातला, मग जाऊ द्या. बोचक्यातल्या तरी साड्या लई राहिल्या तिचं बोचक्यात बरोबर ठेवले. पावसा पाण्याचं कुठं साड्यान बिड्यान घालायच्या. तिथं आहे पावसातच जाते लई हे करत हं. जाऊ दे सगळं. त्यात आम्हाला टीव्ही नसते आणि आता झाडं लावायचे टेन्शन आलंय झाडाचं. नका आणू टेन्शन, तुम्हाला राहू द्या तुमचं टेन्शनचं बाजूला. है ना तर अनुष्का? असू द्या सगळेजण खा प्या मस्त पैकी आयुष करा. आमच्या घरात अंडी त्यांच्यासारखं असतील तर अंडी करून खा. आमच्या त्यांच्यासारखं 85 वरनं 90 यावं, 90 वर या. नाही मित्रांनो माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे आमची वहिनी देती नाही काय. देती माझी वहिनी. ऐका की बाय बाय, गुड नाईट. ऐका की थांब 2 मिनिटं. सिट ड्रीम. आहे एक प्रोडक्ट आहे. खरोखर तब्येत माझं 4 किलो वजन झालं का नाही कमी हा. फरक पडलेला का नाही माझा. पण मी काय झालं म्हणजे 1 ते 2च किलो आता वाढलं असं माझं. पाळत नाही तुम्ही, पाहत नाही म्हणजे कसं कंट्रोल नाही तुमच्या मनावर. माझ्या मनावर कंट्रोल नव्हतं कसं. पण त्यांनी खरोखर वजन कमी होतं आणि ते घेतलं पाहिजे. ह्याच्यावर स्पेशल व्हिडिओ काढेल मी ओके मस्तपैकी. तर जरी कुणाला घ्यायचं असलं तरी तेवढ्यातनं पण वहिनीला फोन करा. ओके. नंबर सांगतो ऐक की. ओके बाय थांब ना नंबर सांगू दे गेला काय बाय नाही. बाय. थांबा थांब ना नंबर सांगू दे. आठवा नाही, उद्याच्याला सांगू. बाय. थांब की 83 थांब की 2च मिनिटं नंबर सांगू दे फक्त. तुम्हाला नंबर सांगतो तरी चालता बोलता. जर कुणाला वजन कमी करायचं असेल घ्या हा ऐकून. 83 29 80 11 63 फोन करा आणि त्यांना म्हणा आमचं वजन कमी करायचं आहे आणि सांगा तुमच्या संदीप दाजींनी नंबर दिला 83 83 29 80 11 63. पाटे नंबर. हां पाटे म्हणजे एवढं पण कसं नंबर डोक्याला बाहेर द्यायला लागतो तेव्हा म्हणजे कसं होतं. असू द्या असू द्या. हे जो स्पेशल व्हिडिओ काढेल तुम्हाला आणि खरोखर तब्येत कमी होती. तर असू द्या नक्की सांगा कसा व्हिडिओ वाटला आणि माझ्या गप्पा कशा वाटल्या ते पण सांगा आणि बाय सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय. बाय बाय. चिल्ड्रन टीचर बाय बाय. काय नाही हो सारखी थोबड बघतोय सकाळी सारखी. बुक कितीच आउट करते आता तुम्हाला.